सिरोंचा नगरपंचायतीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांविरोधात 14 नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या संपूर्ण घडामोडीला राजकीय बहुरूपी नाटक असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आलाय। 20 एप्रिल 2026 रोजी हा अविश्वास प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला। त्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय डाव असल्याचा दावा करण्यात येतोय। बसपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप करत सांगितले की रस्ते, नाले, घरकुल योजना आणि साफसफाई कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झालेत। तसंच काही प्रकरणांमध्ये जमीन आणि घर पाडणीबाबतही वाद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही सर्व घडामोड संगनमताने घडत असल्याचा दावाही करण्यात आलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जागरूक राहावं असं आवाहन बसपकडून करण्यात आलंय। सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया आणि सोशल मीडियाच्या तमाम माझ्या पत्रकार बंधूंना नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण स्थानिक गेस्ट हाऊस सिरोंचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो। तर मित्रांनो, सिरोंचा नगरपंचायत अंतर्गत जे अविश्वास प्रस्तावाचा बहुरूपी नाटक या ठिकाणी सुरू आहे त्याचा आपण प्रेस मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गलत प्रचार न व्हावा यासाठी मी लेखी असा प्रेस नोट आणलेला आहे। हे मी पहिले वाचून दाखवतो, मग त्याच्यावर जे काही तुम्हाला प्रतिक्रिया किंवा इतर काही गोष्टी विचारायच्या असेल आपण विचारू शकता। असं आहे की विषय आजचा आहे की नगरपंचायत सिरोंचा येथील अविश्वास प्रस्ताव हे राजनैतिक बहुरूपी नाटक असल्याचा आपल्याला निदर्शनास येते। तर नगरपंचायत सिरोंचा येथील 14 नगरसेवक यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध दिनांक 20/4/2026 माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा कार्यालय गडचिरोली यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केले असल्याचे आम्हाला बहुजन समाज पक्षाच्या लोकांना कळलेले आहे। अविश्वास प्रस्ताव बाबत सिरोंचा शहरात चांगलेच वातावरण तापलेले असताना सिरोंचा वासियांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने नम्र निवेदन आहे की ही अविश्वास प्रस्ताव एक बहुरूपी नाटक असल्याचे दिसून येत आहे। यात कोणतीही शंका नाही, कारण जे 14 नगरसेवक किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि पुन्हा एक नगरसेवक जे सर्व 17 जे मेंबर होते हे सर्व एकच पक्षाचे म्हणजे NCP राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या गटाचे असून ते पुढील होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी कुटील रीतीने डावपेच आखून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे। कारण गेल्या 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून नगराचा विकास कामे न करता लोकांना भीती दाखवून, आणि हे सगळं लेखी तुम्हाला वाचून दाखवतो, लोकांना भीती दाखवून भरपूर प्रमाणात लूटमार केले आहे। जसे की रोड बांधकाम, नाली बांधकाम, घर बांधकाम करणाऱ्या लोकांकडून लूटमार, शासकीय जमिनीची सौदाबाजी, शहराचा साफसफाईमध्ये लूटमारी व इतर भरपूर भ्रष्टाचाराचे दाखले देता येते। भ्रष्टाचाराच्या कामात सर्व 17 नगरसेवक मिळून सिरोंचा शहराचे सहजपणे भरमसाठ लूटमार केले आहे। या सर्व बाबींच्या लोकांना सहजपणे न समजावे म्हणून ही राजकीय नाटकबाजी षडयंत्र सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष मिळून रचलेला समजते। याच्या अगोदर 2023-2024 मध्ये सिरोंचा शहरातील काही गरीब लोकांचे JCBच्या साहाय्याने घरं पाडण्यात आले होते, हे तुम्हाला सर्वांना आणि आम्हालाही माहीत आहे। तर मित्रांनो, आणि पुन्हा त्याच्यानंतर JCBच्या साहाय्याने जे गरीब लोकांचे घरं पाडले, त्याच्यानंतर जे अमीर लोकांकडून तुमचे पण घरे शासकीय जमिनीवर बांधलेले असून आहेत म्हणून त्यांना धाक धमकवून श्रीमंत लोकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात भरमसाठ रक्कम वसूल केल्याचे समजले।
ह्या सर्व भ्रष्टाचाराची बाबी चालू असताना सुद्धा 17 नगरसेवकांपैकी हा थोडा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. 17 नगरसेवक म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि तिथं जे काही असलेले सभापती, जेवढे सभापती होते सर्व लोक, 17 पैकी एकही नगरसेवकांनी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कोणत्याच प्रकारचा आवाज 4.5 वर्षामध्ये नाही उठवले आणि उलटा निवेदन किंवा आजपर्यंत कोणता पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली नाही आहे. तर म्हणून कारण हे सर्व नगरसेवक एकच नाण्याचे दोन बाजू असून एकमेकांना सांभाळून घेत होते आणि आपापल्या पद्धतीने सगळ्यांना लुटत होते. सध्या परिस्थितीमध्ये एकंदरीत असे दिसून येते की पुढील होणाऱ्या नगरपंचायत निवडणूक अवघ्या 6-7 महिन्याच्या तोंडावर असताना हे सर्व नगरसेवक एकमेकांना सोबत भांडत असल्याचे नाटकबाजी सुरू केले आहे. या सर्व बाबीचे सिरोंच्या वासियांनी गंभीरपणे विचार करून पुढील होणाऱ्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांचा जागा दाखवून द्यावी ही नम्र विनंती बहुजन समाज पक्षाच्या वतीने सिरोंच्या वासियांना सतर्क करण्यासाठी हा पत्रकार परिषद आज या ठिकाणी घेण्यात येत आहे. तर याच्यामध्ये मी लेखी प्रेस नोट या ठिकाणी आणलेला आहोत आणि सर्व मित्रांना, सर्व मीडिया बंधूंना मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. तर याच्यावर आपण लोकांनी विचार करून की या लोकांनी आजपर्यंत जर सिरोंच्याचा एकतर्फी 17 नगरसेवक एका पक्षामध्ये एनसीपीच्या एका पक्षामध्ये असून सुद्धा या लोकांनी आजपर्यंत सिरोंच्याचा कितपर्यंत विकास केलेला आहे तुम्हाला माहित आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जे यांनी अविश्वास प्रस्तावाचा नाटकबाजी सिरोंच्या नगरपंचायतच्या अंतर्गत चालू आहे, हा फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली बाजू लोकांमध्ये कसं सांभाळावा आणि पुन्हा निवडून देऊन लोकांना कसे लूटमारी करावे हा याच्या व्यतिरिक्त दुसरा काही प्रस्ताव नाही आहे. आणि याच्यामध्ये सिरोंच्याच्या सर्व SC, ST, OBC, रिलिजियस मायनॉरिटी, अपर कास्टच्या सर्व लोकांना आमची विनंती आहे की यांच्या या बडताप्याला न जुमानता अशा भ्रष्टाचार लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची विनंती करा. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एवढंच आहे. आपण काय विचारू शकता का? पक्षाचे आहे म्हटले आणि त्याच्यात भवानी गणापूर हे काँग्रेस पक्षाचे आहे असं समजून राहिलं. आपण काय बोलतो त्याच्याबद्दल? जेव्हा यांनी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक या ठिकाणी म्हणत आहेत तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आलेले नाही आहे. आणि दुसरा विषय असा आहे की पहिल्यांदा जेव्हा निवडून आले होते तेव्हा 3 नगरसेवक हे 2 नगरसेवक हे शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचे होते आणि 5 नगरसेवक हे शरद साहेब अजित पवार साहेबांच्या गटाचे 5 नगरसेवक होते आणि 10 नगरसेवक हे आविस म्हणजे दीपकदादा आत्रम आणि अजयभाऊ कंकनाळवार यांच्या आविस संघटनेच्या संबंधित निवडून आले आणि एकतर्फी आविसचा या ठिकाणी नाही का सत्ता स्थापन केले होते. पण कालांतराने यांनी काही मोठ्या लोकांच्या आमिषेला बळी पडून यांनी आपलं पक्ष सोडून आपला स्वाभिमान धावेला ठेवून यांनी आपल्या स्वार्थासाठी लोकांचा विचार न करता, सिरोंच्या वासियांचा विचार न करता यांनी आपल्या पक्षाला बेईमानी करून यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केले आणि हे सगळे बेईमान लोकांचाच पोल भरलेला आहे या ठिकाणी, दुसरं काहीच नाही. घोसला आणि बोरमाळ तांडा येथील ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र सीताराम निकम यांना राष्ट्रीय कर्तव्यदक्ष अधिकार पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलाय. हरियाली योजना, राष्ट्रीय पेयजल योजना तसंच स्मार्ट विलेज उपक्रमांतर्गत बोरमाळ तांडा इथं 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळवून देण्यात त्यांचं विशेष योगदान राहिलंय. महाराष्ट्र समृद्ध पंचायत राज अभियान आणि आदिशक्ती अभियानात घोसला ग्रामपंचायतीनं तालुक्यात 3रा क्रमांक मिळवलाय. घरकुल आणि विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गाव पातळीवर उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलाय. हा पुरस्कार डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते राळेगण सिद्धी इथं झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलाय. या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री निकमही उपस्थित होत्या. पुरस्कार मिळाल्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचं अभिनंदन केलं जाते, त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जाते. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध योजनांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय.
यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. आपलं सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू असलं तरी त्यामार्फत नागरिकांना मिळणाऱ्या ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. ग्रामीण भागातच सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यांचा आढावा घेत शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेवर पोहोचवण्यावर त्यांनी भर दिलाय. याशिवाय मनरेगा, 15वा वित्त आयोग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पोषण शक्ती अभियान आणि इतर एकूण 31 योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. योजनांबाबत जनजागृती वाढवून अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने सक्रिय राहावं असे आदेश त्यांनी दिलेत. पेण तालुक्यातील तारणखोप येथे घरगुती खर्चावरून झालेल्या वादातून 4 महिन्यांच्या गर्भवती श्रीदेवी चंद्रकांत पोले यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. 20 एप्रिल 2026 रोजी राहत्या घरी बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी ओढणीनं गळफास घेतला. बराच वेळ बाहेर न आल्यानं पती चंद्रकांत पोले यांनी दरवाजा तोडून पाहिलं असता ही घटना उघडकीस आली. त्यांना रुग्णालयात नेलं असता तिथं मृत घोषित करण्यात आलं. पेण पोलीस पुढील तपास करत आहेत.